महाराष्ट्रातील निष्ठावंत नेत्यापैकी 4 नंबरला आहे विनोद तावडे. तावडे यांनी आपली राजकारणाची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून सुरू केलं. 1995 साली त्यांनी राजकारणात प्रवेश करत भारतीय जनता पक्षाचं काम करण्यास सुरुवात केली. 2002 मध्ये विनोद तावडे विधान परिषदेवर आमदार झाले. 2011 ते 2014 या दरम्यान विनोद तावडे विधान परिषदेत विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिलं. भाजपासोबत गिरणी कामगारांचा प्रश्न मांडणे, कृषी विभागासाठी आवाज उठवणे अशा अनेक गोष्टींमुळे विनोद तावडे चर्चेत आले होते. एकूणच त्यांचं नेतृत्व गुण पाहता पक्षाकडून त्यांना विधानसभेचं तिकीट देखील देण्यात आलं होतं. 2019 ला विनोद तावडे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असू शकतात असा अंदाज सुद्धा अनेक जण वर्तवत होते. पण 2019 ला त्यांना आमदारकीचं तिकीट मिळालंच नाही. त्यामुळे विनोद तावडे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. याच काळात तावडे भाजप सोडून दुसऱ्या एखाद्या पक्षात प्रवेश करू शकतात असं देखील काहींचं म्हणणं होतं. पण तावडेंनी तेव्हा भाजपाची साथ न सोडता सांगितलं होतं, मला तिकीट का देण्यात आलं नाही, मी आत्मपरीक्षण करणार आहे. पण ही वेळ सध्या असं विचारण्याची नाही. मी निवडणुकीत प्रचंड मताधिक्यानं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीला जिंकून देण्यासाठी मी झटणार आहे. त्यामुळे विनोद तावडे हे एकनिष्ठ नेते म्हणून ओळखले जातात. तर तुमच्या मते अजून सर्वात निष्ठावंत नेता कोण आहे ते कॉमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या वेद.com या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.